यमहं वदामि तं वदेथ। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, ते शरणागमनं संपूर्णं पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि। अदिन्नादाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। कामेशमिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि। मुस्सावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वैरमणि सिक्खापदं समादयामि। ते शरणेन सतिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन संपादेथ। साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। श्रद्धावंत उपासक उपासिकांनो, आज आपण सौरय्य स्थवीर कथावस्तू पाहणार आहोत। बघा, ही धम्मदेशना शास्त्राने जेतवन बुद्धविहारामध्ये असताना साधना करताना सौरय्य स्थवीर यांना उद्देशून म्हटली, यांना समोर करून सांगितली। बघा, ही जी घटना आहे, हे सौरय्य नावाचं एक नगर आहे आणि तिथून प्रारंभ झाली आणि ही कथा संपली कुठं? श्रावस्तीमध्ये। ही म्हणजे या नगरातून कथा सुरू झाली आणि श्रावस्तीमध्ये संपली। तर बुद्धाने ती कथा कोणाला उद्देशून सांगली? हे सौरय्य नावाचं एक श्रेष्ठी होता, त्यांना उद्देशून सांगितलेले आहे। बघा, ही घटना अशी आहे की एक वेळेस काय होते, सम्यक समुद्र साधना करत असताना कुठे होते? श्रावस्तीमध्ये होते। तर त्यावेळेस सौरय्य नावाचं एक नगर होतं। त्या सौरय्य नावाच्या नगरामध्ये सौरय्य श्रेष्ठी हे एक राहत होता। त्याचं काय, आता नगरावर त्याचं नाव सुद्धा पडलं, त्याला सुद्धा त्या नगराचा जो काय श्रेष्ठी आहे की नाही, जसं आता आपल्याला एखाद्याचं गावाचं नाव घेऊन आडनाव घेऊन म्हणतात नाही, आहे की नाही, कधी कोणाला नांदेडकर म्हणतात, आहे की नाही, नांदेडला राहणारा असती। तर हा जो श्रेष्ठी होता, कुठला होता? सौरय्य राष्ट्राचा नगराचा श्रेष्ठी होता। म्हणून त्या लोकांना काय करायचे? सौरव श्रेष्ठी, आहे की नाही। तर अशा प्रकार होता। तर काय झालं एक वेळेस, तर त्याला असं वाटलं की आपला रथ वगैरे सजत धजत कुठं जायचं? नगरातून निघायचं आणि सुंदर असं नदीमध्ये स्नान करायचं, आहे की नाही। त्यांना असं चांगलं वाटलं म्हणून मस्त नगर वगैरे सजवलं, आहे की नाही। तर त्याला काय होते? 2 पुत्र होते, पत्नी सुंदर होती, आहे की नाही, आणि श्रेष्ठी होता नगराचा।
पण दिसायला फार सुंदर होता. पुढे चलून त्याला असं वाटलं, त्या सर्व लोकांना सांगितलं की आपण कुठे जाऊ आता, सर्व मिळून एक सण किंवा उत्सव, म्हणजे नदीमध्ये आंघोळ करण्यात तेव्हा उत्सव सुद्धा मानायचे लोक. तर त्याला असं वाटतं की आपण कुठे गेलं पाहिजे, सर्व मिळून कुठे गेलं पाहिजे, नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी. आता गेले तर त्यावेळेस त्या नगरामध्ये महाकात्य नावाचे अनंत महाकात्य नावाचे स्थवीर त्या नगरामध्ये वास्तव्याला होते. तर त्या नगराच्या बाहेर भिक्षा करण्यासाठी काय केलं, निघले. भंतेजी त्या नगरामध्ये प्रवेश करायचा आणि तो सौरण श्रेष्ठी काय नगरामध्ये बाहेर निघायचा नगरातून, आणि ह्या नगरामध्ये भिक्षा कर्मकाचा एकच प्रसंग आला. तर काय झालं, गावामध्ये त्या नगरात आल्यानंतर काय केलं, त्यांना असं वाटलं भंतेजीला की आता मी गावात चालू की नाही, म्हणून काय केलं, संगाटे वगैरे बरोबर टाकली त्याने. तर ह्या व्यक्तीने काय पाहिलं, या सौरे श्रेष्ठीने कोणाकडे पाहिलं, त्या महाकात्यायनकडे पाहिलं. महाकात्यायन पाहिल्यानंतर महाकात्यायनचे शरीर कसं होतं, सोन्याची काय होती महाकात्यायनची. तर पाहिल्यानंतर बघा त्याच्यामध्ये लगेच पाप विचार उत्पन्न झाला. तो म्हणाला की बाप रे, किती सुंदर आहे ना हा व्यक्ती, अशी माझी बायको असती ती. काय म्हणाला तो, याच्यासारखी माझी बायको असती तर किती चांगलं झालं असतं, किंवा हे माझी बायको, याचा जो कलर आहे, याचं जी कांती आहे, याचं जे शरीराचे जे हे आहे, याचं जे शरीर आहे, असं जर शरीर माझ्या बायकोचं असतं तर असं त्यामध्ये पाप विचार उत्पन्न झाला. तर बघा कधी कधी होते की नाही आपल्याला असं, कधी कोणाचं घर जर पाहिलं, कधी कोणाची मुलगी पाहिली, कधी कोणाचा मुलगा पाहिला, असं अरे माझं असं असतं तर. हे जे पापी विचार आहे हे सहजपणे माणसामध्ये येते, त्याला एक लोभ म्हणतो, एक आसक्ती म्हणतो. तर त्या सौरव्य व्यक्तीने काय पाहिलं, त्या महाकात्यांचं शरीर पाहिलं, आणि शरीर पाहिलं की लगेच आसक्ती त्या डोळ्यामध्ये काय झाले, तृष्णा निर्माण झाली, आसक्ती. काय म्हणाला की अरे याच्यासारखी आपल्याला बायको असते किती चांगलं झालं असतं, किंवा याचं शरीर, याचं जसं शरीर आहे तसं माझ्या बायको शरीर असतं तर, असं त्या महाकात्यायनला पाहून त्याच्या मनामध्ये असे तर्क वाढले किंवा त्याने विचार करू लागला. तर अशी पाप दृष्टी केल्यामुळे त्याचे पूर्ण पुरुषाचे जे निमित्त आहे पूर्ण अंतरित झाले या पाप विचारामुळे. कोणाला म्हणायला समोर महाप्रतापी भिक्षू आहेत, महाकात्य आहेत, साधे आहेत का ते, त्यांना पाहून अशा प्रकारे त्यांनी विचार केला तर त्याचे जे पुरुषाचे जे इंद्रिय आहे हे सर्व काय झाले, अंतर्हित झाले. किती बघा किती भयानक चेतना असेल ती, त्याचा परिणाम बघा भयानक आला. लगेच स्त्रीचे निमित्त प्रकट झाले. त्यांनी पाहिलं कोणी, या श्रेष्ठीने, अरे म्हणे हे तर उलट झालं, हे बदलले ना पूर्ण शरीर. मग त्याला असं वाटलं हे जर लोकांनी पाहिलं तर लोक मला किती हसतील, म्हणून त्याला एकदम लज्जा वाटली आणि कोणाला न बोलताच त्या रथातून असं उतरला की कोणाला पत्ता सुद्धा लागला नाही, उतरला आणि श्रावस्तीच्या इकडे निघला. तर निघल्यानंतर काय केलं, चालला ना पैदल. तर मग या लोकांनी पाहिलं अरे सौरव श्रेष्ठी दिसत नाही की नाही, मग हा गेलेला घ्या, त्याला वाटलं कुठंतरी असेल नाही तर आपल्या आधी निघून गेला असेल. हे घरी आले, त्यांच्या त्या सौरवे श्रेष्ठीच्या वडिलांनी विचारलं की अरे माझा पुत्र कुठं आहे. त्या पत्नीने सांगलं की अरे माझा पती कुठं आहे, तुमच्यासोबत गेला होता ना. तर ते सर्व लोक म्हणाले आमच्यासोबत तर आला होता, पण कधी कोणीकडे निघून गेला पत्ताच लागा नाही. आम्हाला असं वाटलं की तो लवकर वापस आला असेल, आहे की नाही, पण तो काय आला का घरी नाही. मग त्याची काय केली, शोधाशोध चालू केली. तर हा श्रावस्या मार्गाने निघाला. तर त्या श्रावस्या मार्गाने काही व्यापारी जात होते, तर हे काय केली, त्याच्या मागं त्या गाडीच्या मागं रथाच्या मागं चालली. तर त्या लोकांनी सांगितलं की बा तू काय आमच्या मागं वगैरे येऊ नको. ते सांगलं की बा मी काय तुमच्या मागे येतो का, मी चालतो. तर असं केल्यानंतर बरेच दूर चालल्यानंतर तिला असं वाटलं थकवा आला की नाही. मग तिने काय केले, त्याच्या हातात सोन्याची अंगठी होती की नाही, ती सोन्याची अंगठी त्या रथवाल्याला दिली. सांगलं की बा मला याच्यात बसून घे. त्याला वाटलं सोनं आहे का, घेतलं. आता घेतल्यानंतर बघा पुढे चालून काय झालं, तर त्या लोकांना असं वाटलं की अरे हे आपला जो श्रेष्ठी आहे
आहे की नाही, त्याला पत्नी नाही की नाही, मग त्याला पत्नी ही जर दिली तर आपण, असं त्या लोकांनी विचार केला. विचार केल्यानंतर नेल्यानंतर त्यांनी सांगलं की महाराज, काय सांगलं, श्रेष्ठी तुमच्यासाठी आम्ही तुमच्या वयाचीच तुमच्यासाठी एक पत्नी, एखादी स्त्री आणलेली आहे. आता तिला काय वाटलं, इथे राहायचंच आहे ना, मग स्त्री म्हटल्यावर तिने स्वीकार केला. दोघांनी लग्न केले, राहू लागले. इकडे याचे पत्नी, आई वडील, मुलं खूप शोधाशोध केली. शोधूनही तो व्यक्ती काय सापडला नाही. मग त्या लोकांना निश्चय आला की तो व्यक्ती मरण पावला असेल. मरण पावला असेल अशा प्रकारे वाटा. आणि त्याची काय ती मरणाची जी क्रियाविधी असते की नाही, ती क्रियाविधी त्यांनी करून टाकली. आता समोर पती झाल्यानंतर दोघांचा संबंध चालला. तर संबंध चालल्यानंतर काय केलं, त्याला गर्भ थांबला. गर्भ थांबल्यानंतर काय केलं, त्यांनी एका बाळाला जन्म दिला. पुढे चालून काही दिवसांना पुन्हा तसं झालं. पुन्हा सुद्धा त्याला काय झालं, दुसरा मुलगा सुद्धा झाले. बघा, पत्नीकून काय झाले 2 मुलं आणि स्वतःकून 2, असे 4 अपत्य त्याला झाले. तर त्याचा साथी मित्र पहिला त्या श्रावस्तीमध्ये व्यापार करण्यासाठी आला. व्यापार करण्यासाठी आल्यानंतर काय केलं, हे काय होती वरच्या मजल्यावर तिने त्याला पाहिलं. आणि पाहिल्यानंतर सहज त्याने ओळखलं की अरे हा व्यक्ती आहे की नाही. मग आपल्या आईवडिलांचं कुशल मंगल विचारलं पाहिजे. म्हणून एका सेवकाला सांगलं की तुम्ही या म्हणून. हा आल्यानंतर काय केलं, तिने त्याचा सत्कार वगैरे केला. त्याला वाटलं की अरे मी तर या स्त्रीला कधी पाहिलं नाही एवढे दिवस, आहे की नाही, आणि हे असा सत्कार करताय तर कसं आहे, असं वाटतं की आम्ही ओळखतो की नाही, आहे की नाही. तर ते म्हणाले, हर्षद रुमाल घे बॅगमध्ये. तर त्यांनी विचार केला की भगिनी, तुझा माझा काही परिचय आहे का. असं वाटत आहे की तुझा माझा परिचय पूर्वीपासून आहे. तर असं म्हटल्यानंतर मग म्हणाले ठीक आहे, त्या नगरातला जो श्रेष्ठी आहे, तर त्याचे तो जो सैरे नावाचा श्रेष्ठी आहे, त्याचे आईवडील कसे आहेत. त्याला वाटतं यांना कसे काय माहीत बाबा, या स्त्रीला कसे काय माहीत. ते म्हणे ठीक आहे म्हणे. त्याची पत्नी कशी आहे, ते म्हणे ते ठीक आहे. मुलं बाळ कसे आहेत, ते ठीक आहे. परिवार छान आहे का, छान आहे. मग ते म्हणे की तो सैरे नावाचा जे श्रेष्ठी आहे आमच्यासोबत आला, पण कुठे गेला पताच नाही. आम्ही खूप त्याला शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला, पण सापडला का तो व्यक्ती नाही. म्हणून त्याच्या परिवाराने काय केलं, मेला म्हणून त्याची विधी वगैरे करून टाकली. तर असं म्हणल्यानंतर तो म्हणतो की तो श्रेष्ठी कोण आहे, मीच आहे. असं म्हणलं तो मित्राला, अरे काय खोटं बोलतोस, आहे की नाही. आता स्त्री कधी पुरुष होते का, आहे की नाही. आमचा श्रेष्ठी काय होता, पुरुष होता, स्त्री नव्हता. अशा प्रकारे तिने त्या व्यक्तीने तिला सांगितलं की जो आमचा श्रेष्ठी आहे तो कसा होता, पुरुष होता, स्त्री नाही आहे. आणि तू तर काही सांगायली. तर असं केल्यानंतर मग ते म्हणते बरं ठीक आहे, मी कशी स्त्री झालं तुला सांगतो. ते म्हणते तू आपण नगरातून येताना तू पाहिलं का, म्हणते कोणाला, त्या कात्यायन भंतीला पाहिलं का. ते म्हणते हो मी पाहिलं. तर पाहिल्यानंतर काय केलं, म्हणते त्या भंतीविषयी पाहिल्यानंतर माझ्यामध्ये काय झाला, लोभ आला, आसक्ती उत्पन्न झाली. आणि मी त्यांना पाहिल्यानंतर काय म्हणालो, अरे याचं रंग कसा आहे, याची कांती सोन्यासारखी आहे. अशी जर कांती माझ्या पत्नीची असती तर, किंवा याचं जे शरीर आहे तसं माझ्या पत्नीचं शरीर असतं तर किती चांगलं झालं असतं. तर ते म्हणे की माझ्यामध्ये ती पाप भावना उत्पन्न झाली. आणि जशी उत्पन्न झाली तसेच पुरुषाचे पूर्ण निमित्त अंतरित झाले, लगेच स्त्रीचे निमित्त झाले. अशा प्रकारे माझ्यामध्ये पाप भावना उत्पन्न झाली. अरे ते म्हणते तू सैरे श्रेष्ठी आहेस का, ते म्हणे होय. इथं कसं काय, काहून आम्हाला काहून सांगलं नाही. त्याने सांगलं की लाजमुळे, शरम, आहे की नाही. की बाबा बघा मी आता पुरुष होतो लगेच स्त्री झालं तर लोक मग किती हसतील, किती माझी निंदा करतील. म्हणून असं वाटलं की चुपचाप निघून गेलेलंच बरं. आणि मी चुपचाप आलो आणि या श्रेष्ठीची पत्नी बनलो. आता मला किती मुलं आहेत, 2 मुलं मला आहेत. असं म्हणला तो म्हणाला, अरे मग त्या भंतीची माफी वगैरे मागितली की नाही. त्याने सांगलं की बाबा माफी वगैरे माहीत नाही, हे शरीर पाहून माझी काय जायची इच्छा होत नाही. मग ते मला ठीक आहे की महाकात्यासुद्धा श्रावस्तीमध्येच आहे, मी त्याला बोलवतो, तू सर्व व्यवस्था वगैरे करून घे. तर बघा ही गोष्ट आताच आहे का, स्त्रीमधून च्यूत होणं सोपं नाही. बघा काय काय लोक बुद्ध म्हणतात
आता तसं परिवर्तन होते का? बुद्ध म्हणतात की जे व्यक्ती दुसऱ्याच्या पत्नीसोबत संबंध ठेवते, तर बुद्ध म्हणतात असा व्यक्तीसुद्धा पुरुषामधून स्त्रीपणामध्ये च्युत होतो. जो व्यक्ती आपल्या पत्नीला सोडून दुसऱ्या पत्नीसोबत, जेव्हा दुसऱ्याच्या पत्नीसोबत काय करतो, सहवास करतो, तर बुद्ध म्हणतात ते सुखाने सहवास करतो. पण मरण पावल्यानंतर काय होतो? पहिली गोष्ट नरकात जातो. नरकात गेल्यानंतर रिटर्न जेव्हा मनुष्यात येतो, तर धड पुरुषही नाही आणि धड स्त्रीही नाही. तर अशा प्रकारे पण येण्याच्या आधी तो प्राणी बनतो. जेव्हा मरतो की नाही, नरकात गेला, नरकातून जेव्हा येतो बाहेर, तर ते जनावर बनते, ज्याला आपण बैल म्हणतो. बैल बनल्यात बघा, बैला जेव्हा वयात आला ना, तेव्हा त्याला नपुसक करून टाकतात. बघा शेतकरी बघा, बैल जेव्हा वयात आला ना, तर त्याला ठीक नाही, त्याचं ते हे असते, जे कोश असते, त्या कोश जे असतात ना, अंडकोश असते की नाही, त्या अंडकोशाला पूर्ण पाणी करून टाकतात, म्हणजे त्याला तिथूनच नपुसक करून टाकतात. जेव्हा ते तिथून मरते बघा, आयुष्यभर त्याला नपुसक राहावं लागते. तिथून मरण पावला, तर जेव्हा मनुष्यात येईल, तर तिथं अर्ध पुरुष आणि अर्धी स्त्री बनते. अशा प्रकारे बनल्यानंतर जेव्हा ते तिथून च्युत होऊन जेव्हा पुन्हा रिटर्न मनुष्यात येते, तर बुद्ध म्हणतात डायरेक्ट ती स्त्री बनते आणि पुन्हा पुरुष बनेल. खूप कठीण आहे पुरुष बनणं. स्त्री बनणं बुद्ध म्हणतात फार सोपं आहे. परस्त्री दुसऱ्याची पत्नी सेवन करा, व्याभिचार करा त्यासोबत, नंतर लगेच स्त्री बनते माणूस. पण पुरुष बनणं सोपं नाही. पुरुष बनण्यासाठी उपोषित व्रत धारण करावं लागते. मग स्त्री उपोषित करते का पुरुष बनण्यासाठी? नाही. बुद्ध म्हणतात 3 गोष्टी स्त्री कधी सोडत नाही. पहिली गोष्ट सोडत नाही स्त्री, पहिली गोष्ट काय ते, अलंकार सजणे कधी सोडत नाही. नंतरची गोष्ट आहे पुत्र प्राप्त करणं कधी सोडत नाही. बघा कधी कधी डॉक्टर सांगतात की बा तुला पुत्र होत नाही, जर तुला पुत्र जर झाला तर तू मरतोस, आहे की नाही. पण तरीही मृत्यूला सुद्धा सामोर जाऊन पुत्राला जन्म करतात, मग कधी कधी मरून जातात. पण बुद्ध म्हणतात की पुत्र उत्पत्ती स्त्री कधी सोडत नाही. तिसरी गोष्ट आहे, तिसरी गोष्ट पतीचा सहवास कधीच सोडत नाही. पतीसोबत जे संबंध करायचे ना, कधीच सोडत नाही ती. ह्या 3 गोष्टी बुद्ध म्हणतात स्त्री कधीच सोडत नाही. म्हणून स्त्री पुरुषामध्ये जात नाही, पण पुरुष स्त्री लवकर बनू शकते. तर बघा बुद्ध आनंद भंतीचं सुद्धा सांगतात. आनंद भंतीजी एक वेळेस काय होते, मागच्या जन्माची स्टोरी सांगतात. तर बुद्ध म्हणतात की आनंद भंतीने काय केलं, मागच्या जन्मात असंच प्रकारे स्त्रीचं काय केलं होतं, त्यांनी सेवन केलं होतं, दुसऱ्याच्या पत्नीचा व्याभिचार केला होता, खूप आनंदाने केला. पण मरण पावल्यानंतर बुद्ध म्हणतात की ती 7 जन्मापर्यंत आनंद भंती स्त्री होते. किती जन्मापर्यंत? 7 जन्मानंतर 8व्या जन्मामध्ये जेव्हा त्यांना बोधिसत्वाकडे आले, तर बोधिसत्वांनी मग त्यांना काय केलं, उपोषित करायला. स्त्री असताना काय केलं त्यांनी, उपोषित केलं. 7 जन्मापर्यंत स्त्री होते. 1-2 जन्माची गोष्ट का, पण नाही, बोधिसत्वाने त्याला अष्टशील दिलं. अष्टाचं आयुष्यभर पालन केलं त्यांनी. पुरुषाचं सेवन करता येत नाही, ब्रह्मचारी मरेपर्यंत राहावं लागते. स्त्रीचे अलंकार धारण करता येत नाही. त्याचप्रमाणे पुत्र प्राप्तीची आशा ठेवता येत नाही. त्याचप्रमाणे संबंध सुद्धा करता येत नाही. म्हणून त्या व्यक्तीला मरेपर्यंत काय करते, प्युअर ब्रह्मचारी पालन करावं लागते. तर असाच व्यक्ती मरण पावल्यानंतर पुरुषमध्ये पुरुष. बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे आनंद काय केलं, आनंद म्हणते ब्रह्मचर्याचं पालन केलं, आणि ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे या जन्मात तो पुरुष आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, भिक्षुणीचं सुद्धा माहीत असेल. एक भिक्षुणी होती, तिचं लग्न झालं, दिसायला फार सुंदर होती. लग्नाला काही दिवस झाल्यानंतर काय झालं, तिच्या पतीने तिला सोडून दिलं. तर ती आपल्या सासूला म्हणाली, माझ्यात काही दोष आहे का, तुमचा पोरगा काय म्हणते, मला स्वीकारत नाही तुमचा पोरगा. सासूला म्हणते माझ्यात काही कमी आहे का बाबा, मी वाईट तर वागत नव्ह ना. ते म्हणते सुनबाई तुझ्यात तर काही दोष नाही, पण माझा पुत्र का म्हणते की नको आहे म्हणून. तर त्याची आई त्याला समजा की अरे पोरगी खूप छान आहे की नाही, अरे सर्व तर कामं करते, तुला ह्याच्याविषयी नेमकं हे काय. ते म्हणते आई बघ मला ही नको, म्हणजे हिचा चेहरा म्हणजे पाहायचा म्हणजे पाहायचा नाही. एक तर हिला ठेवणार तर मी नाही घेऊन जाईल घराच्या बाहेर. आता पोरगं म्हणलं काही नाही, मग ती काय करते, तिच्या वडिलाच्या घरी तिला पाठवून देते. पुन्हा तिचा वडील संपत्तीवान असल्यामुळे काय करते, पुन्हा दुसऱ्यासोबत लग्न करून देते.
1-2 महिना तिथे राहते, तिथे सुद्धा ती पोरगा म्हणते की मी काय तुझ्यासोबत राहत नाही, तो आपल्या आईवडिलाच्या घरी जाय. ते म्हणते माझा दोष काय आहे, ते म्हणते काय दोष मला माहित नाही, पण तू इथून जाय. 3रं लग्न करते, 4थं लग्न करते, कोणीच तिला वागवायची तयार राहत नाही. मग तिच्या घरी भिक्षुणी येते की नाही, तिला असं वाटते की अरे लग्न करा आणि पुन्हा वापस या, लग्न करा की नाही. 4 लग्न झाली की नाही, किती चांगली राहून आपल्याला वागवत नाही ते लोक. मग तिच्या आईला बाबाला सांगते, बरं म्हणते आता काय लग्न करू नका म्हणते. ते म्हणते काय करण्याचं मग तू, मी म्हणते भिक्षुणी होतो. तर मग त्याला वाटलं बरं ठीक आहे की नाही, आता लग्न जरी केले तर हेच आहे की नाही, त्याच्यापेक्षा भिक्षुण झालं चांगलं नाही का. म्हणून त्या भिक्षुणाचं की आर्याजी हिला दीक्षा द्या. दीक्षा येते तर ध्यान करताना विचारते की माझ्यासोबत ह्या गोष्टी काऊन व्हायला, मी किती चांगली राहत आहो, माझ्यासोबत असं का, माझा पती माझ्यावर असंतुष्ट काय, माझ्यात अशी कोणती गोष्टी कमी आहे का, असंतुष्ट काय, माझा पती मला प्रेमानं वागत का नाही आहे. भिक्षू झालीत काय करते, ध्यान करते. आणि मग जेव्हा तिला पुब्बे निवासानुसती पुनर्जन्माचं ज्ञान प्राप्त होते, तर मग आपली जन्म पाहते ती. मग जन्म पाहिल्यानंतर मग तिला समजते की अरे आपण तर पुरुष होतो, स्त्री सेवन केलं, स्त्री सेवन केल्यानंतर आपण काय केलो, तिथून मरण जेव्हा पावलो तर वानेर बनलो की नाही. पुरुष असताना काय मरण पाहिले वानेर बनलो, पण त्या वाण्याचा जो सरदार असते की नाही, त्यांनी तेव्हा जन्मला ना तेव्हा ते नाही त्या वृक्षांचं फोडून काढलं बाहेर, तिथून सुद्धा त्याला नपुसक बनवलं. ते आपल्या दुसऱ्या भिक्षूंना सांगते की मी काय करतो, मला वानेरात गेला तिथून सुद्धा काय केलं, मला नपुसक बनवलं, तिथून मरण पावल्यानंतर मी बैल बनलो, तिथं सुद्धा माझं काय केलं, ते वृक्षांना फोडून टाकलं, तिथं सुद्धा मला काय नपुसक केलं. तिथून जेव्हा आलो तर तेव्हा मी धड मनुष्यात जेव्हा आलो, धड स्त्री नाही आणि धड पुरुषही नाही, आणि तिथून जेव्हा आलो तर हे स्त्री बनलो. तर बघा त्या व्यभिचार केल्यामुळे या जन्मात मला कोणताही पुरुष काय करते, स्वीकारत नाही आहे. तर कशाचं बोलते, व्यभिचार केल्याचं. बघा किती महान पाप केलं तिनं. तर बुद्ध म्हणतात, म्हणून ती म्हणते की माझं हे पाप कर्म आहे आणि त्या पाप कर्माच्या बळामुळे माझ्यासोबत ह्या गोष्टी झालेल्या आहेत. म्हणून म्हणते की माझा पत्नी माझ्यावर संतुष्ट काय नाही, कारण माझं ते कर्माचा विपाक होता. आता बघा एखाद्याची स्त्री जर दुसरीकडे असेल हे जर त्या पतीला जर समजलं तर बघा चांगलं वाटते का, ते नाही, असंतुष्ट होते ते, आहे की नाही, असं वाटते की तिच्यासोबत बोललोच नाही पाहिजे. म्हणून बुद्ध म्हणतात की पत्नीने कसं असलं पाहिजे, आपल्या पतीविषयी किंवा पतीने आपल्या पत्नीविषयी काय असलं, विश्वासू असलं पाहिजे. ते नातं एक पवित्र असते, त्या पवित्र नात्याला आपण ठेच पोहोचवली नाही पाहिजे. तर म्हणून बुद्ध म्हणतात की हेच का, तर जेव्हा ती भिक्षुणी पाहते की अरे माझ्यासोबत का तर म्हणते की अरे मी व्यभिचार केला, म्हणून मी पहिले तर पुरुष होतो पण आता मी स्त्री आहो. कधी, जेव्हा तिला आपल्या पुनर्जन्माचं ज्ञान समजलं तेव्हा. म्हणून बुद्ध म्हणतात की भिक्षुनो, असं आताच आहे का, हे स्त्री आता होते का, की स्त्री बनण्याचं काय असतात, जो व्यक्ती व्यभिचार करेल तो व्यक्ती पुरुष जर असेल ना तर तो पुरुष काय करेल, स्त्री बनेल. आणि स्त्री जर व्यभिचारी असेल तर एका पुरुषासोबत संतुष्ट कधीच राहत नाही, ते म्हणजे आपल्या पतीविषयी कृतज्ञ कधीच राहत नाही. तर म्हणून बुद्ध, आणि राहिल्यानंतर काय, तो जीवनभर कधीच संतुष्ट, म्हणजे कधी तिला सुख प्राप्त होत नाही, कधीच नाही. आणि बुद्ध म्हणतात त्याचा पती तिला चांगला वागवतही नाही. तर म्हणून बुद्ध म्हणतात की असं आहे काय, नाही आहे. तर ह्या गोष्टी झाल्यानंतर त्याचा परिणाम सुद्धा असाच येतो. तर मग सांगल्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे की भंतेजी काय तर इथं राहायला आहेत ना, तर आपण काय करते क्षमा. मग सर भिक्षूला बोलवतो आणि सांगतो की भंते, हे स्त्री आहे की नाही, हे पहिले सौर राष्ट्राचा जो श्रेष्ठी होता, यांनी तुमचं शरीर पाहिलं आणि शरीर पाहिल्यानंतर काय म्हणाला की अरे यांच्या शरीरासारखं माझ्या बायको शरीर असतं तर किती चांगलं जर असं, किंवा हेच जर माझी असंच जर माझी माझ्या बाईचे असं जे शरीर असतं किंवा याचा कलर जे आहे सोन्याचा, माझी बायको अशी असते किती चांगलं झालं असतं. तर म्हणते तुम्हाला पाहून हिने असं पाप विचार केला म्हणून पुरुषाचे पूर्ण निमित्त नष्ट झाले आणि स्त्रीचे निमित्त झाले. तर भंते जे म्हणतात यारे असं कसं, हे की नाही, अशी कशी चेतना बनवली तू. बघा आपल्यामध्ये येण्यामध्ये विचार बघा. म्हणून बुद्ध त्याला काय म्हणतात, त्या विचाराला चोर म्हणतात. की जेव्हा बघा एखादा विचार तुमच्यात झाला तर कब्दा म्हणतात त्याला चोर म्हणतात. बघा चोरायला तर बघा सर्व धिंगाणा करतात की नाही घरातला, आणि सोनं चांदी सर्वच घेऊन पळून जातात. म्हणून हे पाप विचार बुद्ध म्हणतात, या पाप विचार कशासारखं पहा, चोरासारखं पहा. तर मग भंतेजी म्हणतात महाकाते, ठीक आहे मी तुला क्षमा करतो. आणि महाकात्यान भंते जेव्हा तिला क्षमा करतात, जेव्हा क्षमा केल्यानंतर जेव्हा ती वंदन करते भंतीला, तर लगेच स्त्रीपणाचे जे निमित्त आहेत अंतरित लगेच पुरुषाचे निमित्त उत्पन्न होतात. तिचे ते 2 मुलं आणि आपल्या पत्नीपासून आलेले हे 4 मुलं घेऊन आपल्या आईवडिलांच्या घरी जाते आणि त्यांना सांगते की तुम्ही याला आता सांभाळा की नाही, मी
खूप हे केलं की नाही, आता मला गृहस्थामध्ये राहायची इच्छा आहे का, जर राहिलो तर लोक मला काय म्हणतील, म्हणून म्हणते की आता माझी गृहस्थ लोकात राहायची थोडीशी इच्छा नाही आहे. खूप दुःख अनुभव केलं मी, खूप पश्चाताप अनुभव केला, म्हणून आता काय करतो, मी भिक्षू बनतो. लगेच महाकात्या बनते, सर्व जबाबदारी सांगली की याला तुम्ही आता चांगलं राहा की नाही, माझे 2 पोरं आहेत ना, तर त्यांना चांगलं ठेवा. महाकात्या भन्ते इकडे ते आणि भन्तेला सांगते की भन्ते तुम्ही मला काय करा, दीक्षा द्या, परवेजत द्या. ठीक आहे म्हणते. जेव्हा दीक्षा दिली तर लोक त्याला हाच प्रश्न करायचे आल्यानंतर, का हो ते असं झालं, भन्तेने सांगलं हे तुम्हीच व्हा का, ते म्हणते होय. बरं ठीक आहे, मला हे सांगा म्हणायचे की तुमच्या पत्नीपासून जे मुलं झाले आणि जे तुमच्यापासून मुलं झाले, या दोघांपैकी तुम्हाला प्रिय कोण आहे, कोणते मुलं प्रिय आहेत तुम्हाला, आवड आहे की नाही, जास्त तुमचं प्रेम कोण्या मुलावर आहे, तुमच्यापासून झालेल्या मुलावर आहे की तुमच्या पत्नीपासून झालेल्या मुलावर आहे. असं गेलं ते म्हणायचे की नाही नाही, माझ्यापासून जे 2 मुलं झाले ना तेच मला सर्वात जास्त प्रिय आहेत. बघा, एखाद्या स्त्रीच्या गर्भातून जेव्हा बाळ येते, अख्खं जग जरी अप्रिय असेल त्याला, तर आई मात्र त्या आईला ते आपला मुलगा काय प्रियच वाटते. जसं एखाद्या स्त्रीचा जर मुलगा खूप काळा जरी असेल, अख्खं जग जरी त्याला काळं असेल, तर ती आई म्हणते का त्याला काळं नाही, म्हणते माझा पोरगा फार सुंदर आहे म्हणते. म्हणून तिच्या गर्भातून निघलेलं असते, तिच्यावर त्या बाळावर तिचं खूप प्रेम असते, म्हणून ते सर्वात जास्त प्रिय ते असतात. तर जेथे येत होते आणि काय करते, त्याला सांगते की बाबा दोघीपैकी प्रिय कोण आहेत. आणि ते कधी लोक याचे सांगायचे की ते कोणते भिक्षू होते. महाकात्याला पाहून आपल्या मनात सांगलं की अरे अशी माझी बायको झाली होती, आणि असं गेल्यानंतर लगेच काय झालं, त्याचं पुरुषपणाचं निमित्त नष्ट झाले, स्त्रीचे झाले, आणि लग्न केलं तिकडे जाऊन, आहे की नाही, एका स्त्रीसोबत 2 मुलं झाले. तर ते भन्तीची कोणते होतं, तर त्यांच्याकडे यायचं, सांगायचं भन्ती तुम्हीच का, ते म्हणायचं होय. असं झालं होतं का, ते म्हणायचं होय माझ्यासोबत अशा वगैरे झालं. तर अशा प्रकारे वारंवार काय लोक त्याला याचे आणि म्हणायचे. तर त्याला वाटलं की ठीक, आता काय केलं पाहिजे मला, याच्यापासून आता लय लोक करायला, मग काय करायचं, त्याला दुःख व्हायचं की नाही. आता 1-2 व्यक्ती आले तर माझं बरं आहे, चांगलं आहे की नाही, खुशपणे सांगाल, प्रसन्न सांगाल. पण हार व्यक्ती येऊन विचारला तर सांगा माझ्यासारखं किती दुःख होईल. त्याला वाटलं की अरे इथून बरं झालं, त्याला वाटलं की अरे मी संन्यास झालो, असं वाटलं की इथं तेवढं परेशान होणार नाही. पण इथं तर प्रत्येक व्यक्ती येऊन मलाच विचारायला की बा तुम्ही महाकात्यांना पाहून असं म्हटलं होतं का, म्हणून त्याला महादुःख अनुभवायचं. मग त्याने वाटलं की ठीक आहे, मला काय केलं पाहिजे, त्याला लाज वगैरे वाटायचे. मग त्याला असं वाटतं की मला काय आता बस झालं आहे की नाही. मग त्यांनी काय केलं, भन्तीला सांगलं की भन्ते मला आरहंत होण्याचं एखादं निमित्त सांगा. मग बुद्धाने त्याला, भिक्षूने काय केलं, त्याला निमित्त सांगलं, आणि त्याने काय केलं, लय उत्साहाने काय केलं, अभ्यास केला. अभ्यास करता करता प्रतिसंविदा सहित आरहंत बनला. आरहंत बनल्यानंतर त्याला जेव्हा लोक याचे, बघा आरहंत बनल्यानंतर विचारायला यायचे बरं लोक की भन्ते असं का, पण आरहंत बनल्यानंतर काय त्याच्यामध्ये आसक्ती नाही. बघा पहिले काय म्हणता की मला माझे प्रिय पुत्र आहेत की नाही, माझ्या पत्नीपासून झाले प्रिय आहेत का नाही. पण आता लोक म्हणायचे की भेशो भन्ते तुमच्यापासून झाले 2 पुत्र तुम्हाला प्रिय आहेत की पत्नीपासून झालेले, तर म्हणायचे की आता मला दोन्ही प्रिय नाहीत. दोघांविषयी माझ्यामध्ये काय आसक्ती नाही, माया नाही, काहीच नाही, लोभ बिलकुल नाही माझ्याविषयी. असं केल्यानंतर त्या भिक्षूने वाटतं अरे हा भन्तीची किती खोटा आड आहे. आताच काय म्हणत होता की अरे नाही माझ्या पत्नीपासून बसलेले मुलापेक्षा माझ्यापासून झालेले मुलं काय लय प्रिय आहेत की नाही. आणि आता काय म्हणाला, आता किती बखान करायला खोटं की त्याच्याविषयी मला आसक्ती नाही, लोभ नाही, प्रेम नाही, माया नाही की नाही, आता नाही आहे की नाही. आता माझ्या त्याच्यापासून काय झालं, मी वैराग्य झालो. मग त्या लोकांना वाटलं अरे किती खोटाडा भिक्षू आहे नाही आहे की नाही, चांगल्या प्रकारे काय करतो, आपल्या ज्ञानाचं बखान करत आहे की नाही, किती खोटं आहे की नाही. त्याला आपण काय म्हणतो, व्यर्थ बकवास, किती बकवास करतो हा भिक्षू आहे की नाही, काही काम नाही, धंदा आहे की नाही, जी गोष्ट सत्य नाही ती गोष्ट सत्य करून दाखवतो की नाही. मग त्या लोकांनी काय केलं, त्यांना भिक्षूनी बुद्धाकडे नेलं आणि सांगलं भन्ते पहिले तर म्हणता की माझ्यापासून झाले मुलं फार प्रिय आहेत मला, आता म्हणतो की मला दोन्ही प्रिय नाहीत आहे की नाही. आता त्याच्यापासून मला काही देणं घेणं नाही, आसक्ती नाही, दोष आहे की नाही, आता मी त्यापासून दूर आहे की नाही, या सर्व गोष्टीपासून मी आता दूर. अशा प्रकारे म्हणताय भन्ते हा किती मिथ्या भाषण करत आहे, किती खोटं आहे की नाही. तर आपल्या ज्ञानाचं आहे की नाही, मिथ्या ज्ञानाचे बकवास करत आहे. असं म्हणल्यानंतर बुद्ध म्हणतात भिक्षुनो माझा पुत्र, जे बघा जेव्हा बुद्ध एखाद्या भिक्षूला पुत्र म्हणायचे तर समजून जायचं की तो व्यक्ती आरहंत झालेला आहे. बिना आरहंत व्यक्तीला बुद्ध कधीच पुत्र म्हणत नाही. ज्यावेळेस बुद्धाच्या मुखातून पुत्र म्हटलं तर पटकन समजायचं तो भिक्षू
आरंत झाला. तर बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो, माझ्या पुत्राविषयी पहिल्याची सारखंच आता समजायले का? तर बुद्ध भिक्षू म्हणतात, होय बनते भगवान, आम्ही पहिल्यासारखं समजलं. तर बुद्ध म्हणतात की आता तो भिक्षू पहिल्यासारखा राहिला नाही. आता काय झाला, तर ते पूर्ण अरहंत बनला की नाही. त्या राग द्वेष माया मोसर आता काहीच नाही, कोणत्याही विषयी त्याच्यामध्ये लोभ नाही. अशा प्रकारे बुद्धांनी त्यांना सांगितलं. आणि बुद्धांनी गाथा म्हटली बघा, मनुष्य का उसके माता पिता तथा संबंधीजन इतना हित नाही कर पाते. बघा की मनुष्याचा स्वतःचा एवढं हित कोणीच करू शकत नाही. आई नाही, बाबा नाही, भाऊ नाही, काका नाही, दादा नाही, कोणीच हित इतकं करू शकत नाही. उनसे अधिक उनका हित सम्यक प्रधान सन्मार्गावर प्रवृत्त चित्त संपादित कर देत आहे. बघा जेव्हा आपलं चित्त आपण सन्मार्गावर लावतो तर ते चित्त सुद्धा काय सर्वात जास्त आपला फायदा करते. इतका फायदा कोणी करत नाही, आई करत नाही, वडील करत नाही, भाऊ बहीण कोणीच इतका आपला फायदा करून देत नाही. पण आपण जर आपलं चित्त सन्मार्गावर लावलं, धर्माचा अभ्यास करण्यासाठी लावलं, धर्माचं चिंतन करण्यासाठी लावलं, तर ते चित्त आपला सर्वात मोठं काय सर्वात मोठा लाभ करून देते. तर बघा यांनी एवढं जरी केलं तर याला इतका कोणी लाभ केला का? पण बघा जेव्हा यांनी व्यक्तीने माझे मुलं माझी पत्नी असं म्हणू लागला, पण जेव्हा त्यांनी आपलं चित्त कुठं राहिलं, या दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वळवलं, तर तेव्हा मात्र त्यांनी काय केलं, स्वतःचं भलं केलं, अरहंत बनला. म्हणून आपण चांगलं चित्त जेव्हा बनवलं तर आपण कधी चित्त कसं बनवायला पाहिजे, अरे मी शील पालन केलं पाहिजे, या शील पालन करण्यासाठी आपण चित्त लावलं पाहिजे, समाधीचा अभ्यास करण्यासाठी चित्त लावलं पाहिजे, लोभ दूर करण्यासाठी आपण चित्त लावलं पाहिजे, माझ्यातून द्वेष कसा नष्ट होईल यासाठी आपण चित्त लावलं पाहिजे, माझ्यातून मोह कसा नष्ट होईल यासाठी लावलं पाहिजे, माझ्यातून अहंकार कसा नष्ट होईल यासाठी आपण चित्त लावलं पाहिजे. हे चित्त सर्वात फायदा करून देईल तुमचा. इतका फायदा बुद्ध म्हणतात ना माता करू शकत, ना पिता करू शकत, ना कोणताही व्यक्ती इतकं भलं करत नाही. पण सन्मार्गावरलं जे चित्त आपण लावतो ते सर्वात जास्त आपला लाभ वगैरे फायदा वगैरे करून घेते. तर बुद्धांनी अशी गाथा वगैरे म्हटली. अशा प्रकारे गाथा म्हटल्यानंतर खूप सारे जे भिक्षू आहेत ते भिक्षू काय झाले, श्रोतापन्न झाले. आणि ही जी धर्मदेष्टा आहे तर बऱ्याच लोकांना काय फायदा झाले. बघा त्या व्यक्तीने काय केलं, चित्त कसं लावलं, वाईट मार्गाला लावलं की नाही. त्या भिक्षू शरीर पाहिल्यानंतर बघा चित्ताला एका क्षणात कंटिन्यूट केलं की नाही, अरे या भंतीसारखी माझी बायको असती तर, किंवा या भंतीचं जसं शरीर आहे तसं माझ्या बायको शरीर असतं. बघा चित्त लावलं की नाही. बघा चित्ताने बघा किती वेगात त्याला विपाक द्याल, त्याचा लगेच स्त्रीचे निमित्त आणले, पुरुषाचे निमित्त खतम करून टाकले. बघा आपण वाईट चित्ताने जर विचार जर केला तर चित्त आपला काय तो तसाच प्रकारे आपल्याला त्याचा विपाक देते. पण ते जर चित्त आपण सन्मार्गावर लावलं, बघा त्यांनी पहिले चित्त कसं लावलं की अरे याच्यासारखी मला बायको असते तर बघा डायरेक्ट स्त्रीच बनला, तसा कसं चित्त लावलं त्यांनी. पण नंतर बघा त्याला वाटलं की अरे हे लोक माझा खूप अपमान करतात, नाही आता माझं चित्त मला कसं लावलं पाहिजे, सन्मार्गावर लावलं पाहिजे, धर्माकडे वळवलं पाहिजे. बघा जेव्हा धर्माकडे वळवलं अरहंत झाला. पहिले काय केलं, आसक्तीसाठी लोभासाठी एक नाही आपलं चित्त लावलं, त्याचा परिणाम त्याला आला. आणि जेव्हा चित्त सन्मार्गावर लावलं तर मात्र बघा तो अरहंत बनला. म्हणून आपण जेव्हा चित्ताने करतो, आपण आपल्या चित्तामध्ये गेलं, ते कधी कधी म्हणून बुद्ध म्हणतात की दुसरा व्यक्ती तुमचं नुकसान करण्यापेक्षा तुमचं चित्त तुमचा सर्वात जास्त नुकसान करते. तुमच्या चित्तामध्ये जर लोभ आला तर तुमचा विनाश करून टाकते, द्वेष आला, मोह आला, हे तुमचा काय करते, विनाश करते. म्हणून बुद्ध म्हणतात चित्तामध्ये येणारे विचार कशासारखे आहेत, चोरासारखे आहेत. म्हणून चोराला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू द्यायचं नाही, चित्तामध्ये प्रवेश करू. आपल्या चित्तामध्ये कोणत्या भावना वाढवल्या पाहिजे, सदैव चांगल्या भावना वाढवल्या पाहिजे, लोभाच्या नाही, द्वेषाच्या नाही, मग याला त्यागलं पाहिजे. आणि योग्य विचार केला पाहिजे, अरे मला शील पालन केलं पाहिजे, मला उपवास धारण केलं पाहिजे, मला दान दिलं पाहिजे, मला माझ्या मातापित्याची सेवा केली पाहिजे, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान केला पाहिजे, त्याचप्रमाणे मला आनापानासती केली पाहिजे, मैत्री भावना केली पाहिजे, अशुभ भावना केली पाहिजे, 4 आर्य सत्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. तर आपलं चित्त काय असं सन्मार्गावर चाललं तर आपलं ते चित्त सदैव भलं आणि भलंच करते. जर आपण चित्त जर वाईट मार्गावर आलं तर सदैव आपलं काय करते, नुकसान आणि नुकसानच करते. म्हणून बुद्ध म्हणतात की चित्तामध्ये थोडासा जरी वाईट विचार केला त्याचं कर्माचं फळ खूप मोठं लागते, ते जन्मांतरे सोडत नाही.
आणि पण जर आपण चित्ताचं चांगलं सन्मार्गावर लावलं, जरी आपण मुक्त नाही झालो, तर ते केलेलं कर्म आपल्याला जन्मांजन्मात काय ते सुख देणार असते. वाईट चित्त आपल्याला जन्मांजन्मामध्ये दुःख देते आणि चांगलं जे चित्त केलं ते जन्मांजन्मामध्ये आपल्याला सुख देते. म्हणून बुद्ध म्हणतात की ही देशना जेव्हा आपण करतो तर आपल्यामध्ये काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये जेव्हा आसक्ती मारते तर समजायला पाहिजे की अरे ही आसक्ती काय करते, मला हे महान दुःख देणारी आहे. हा वितर्क, या वितर्काला मी स्वीकार केला, हे वितर्क मला महान दुःख अनुभव करायला आहे, पश्चाताप करून द्यायला लागेल. तर त्यासाठी या चित्ताला मला स्वीकार केला पाहिजे, मला याच्यापासून दूर राहण्याचा वितर्क मला केला पाहिजे. म्हणून ही देशना ज्या लोकांनी ऐकली ते लोक काय झाले, श्रोता पण झाले आणि बाकीच्या लोकांना हे खूप सार्थक ठरले की नाही, उत्साह देणारे, धर्माकडे वळवणारे, असं ते सर्वांना सार्थक असेल. म्हणून हे सैरय्य नावाचं स्थविर वस्तू आहे इथेच संपला. म्हणा साधू साधू साधू.